नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आता मोफत शिलाई मशीन योजना आलेली आहे मित्रांनो। सगळ्या महिलांना मिळणार आहेत 15,000 रुपये। आता नेमकं ह्या सगळ्या महिला कोणत्या महिलांसाठी पात्र असणार आहेत, त्याचा अर्ज कसा करायचा जेणेकरून तुम्हाला तुमची जी योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही पात्र व्हाल आणि तुम्हाला त्या योजनेचा हा लाभ मिळणार आहे। ह्या सगळ्यांची प्रक्रिया मी एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे मित्रांनो। आता शिलाई मशीन योजना याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला ज्या आपल्या माता भगिनी आहेत, ज्या आपली आता घरातली आपली जी लक्ष्मी असते, तर तिला शिलाई मशीनचे जर कौशल्य असेल तर त्यांना आता त्याच्यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान आपण त्याला म्हणू शकतो की ही योजना त्यांना मिळू शकते। परंतु त्याच्यासाठी त्यांना काय प्रोसेस करावी लागणार आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेही पुराव्यासहित। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स सुद्धा मला खूप महत्त्वाच्या असतात। तर चला बघूया नेमकं ही शिलाई मशीन योजना काय आहे बाबा। लक्षात घ्या, मोफत शिलाई मशीन योजना 2024 पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 15,000 रुपये मिळवा। म्हणजे ही जी शिलाई मशीन योजना आहे ही एक पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत येते, ज्याच्यामध्ये महिलेला आपल्या माता भगिनीला 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे आता तुम्ही कुठलीही वेळ न घालवता या योजनेसाठी फॉर्म भरावा। तो कसा भरायचा आहे, काय भरायचा आहे, त्याची पात्रता काय आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर चला बघूया नेमकं या योजनेचं स्वरूप काय आहे आणि तुम्हाला काय काय गोष्टींची तर काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे तो ऍक्सेप्ट केला जाईल, तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट केला जाणार नाहीये। लक्षात घ्या, हे बघा, मोफत शिलाई मशीन योजना ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जात आहे। केंद्र सरकारकडून चालवली जात आहे, याच्यामध्ये राज्य सरकारचं काही नाही। जरी ही योजना फ्री शिलाई मशीनच्या नावावर नाही, त्यामुळे तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी योग्य माहिती मिळत नाही। तर चला आपण जाणून घेऊया शिलाई मशीनसाठी 15,000 रुपयाचं अनुदान हे तुम्हाला कसं मिळणार आहे आणि कसं घ्यायचं आहे। लक्षात घ्या, महिलांच्या रोजगारासाठी शिलाई मशीन हे सर्वात योग्य साधन मानलं जातं मित्रांनो। कारण आमच्या घरात मी बघितलं आहे शिलाई मशीन आहे, तर आमच्या माता भगिनींनी, माझ्या स्वतःच्या आईनी मशीनवरतीच खूप काही त्याच्यामध्ये व्यवसाय केलेला आहे आणि घराला हातभार सुद्धा लावलेला आहे। तर मी स्वतः, मला माहिती आहे की या शिलाई मशीनचा या साधनाचा योग्य कसा वापर आपल्या घरात होऊ शकतो, ज्यामुळं महिलांना त्यांचा रोजगार घर बसल्या त्यांचा रोजगार जो आहे तो करता येईल आणि चांगले पैसे कमावता सुद्धा येतील मित्रांनो, हे सगळ्यांना माहितीच आहे। परंतु आता काय प्रॉब्लेम आहे, कारण भरपूर महिला अशा आहेत ज्यांच्याकडे ह्याचं कौशल्य तर आहे, शिलाई मशीन शिकण्याचं किंवा त्याचं कौशल्य तर सगळ्यांकडे आहे, परंतु ती मशीन घेण्यासाठीच पैसे नाहीत मित्रांनो। तर या योजनेमध्ये तुम्हाला शिवणकाम करता येणार आहे आणि मोफत तुम्हाला तुमची जी काय आहे ती पुढची जी मशीन आहे ते मिळणार आहे। आता लक्षात घ्या, शिलाई मशीनची योजना आता तुम्हाला मी सांगतो। लक्षात घ्या, मोफत शिलाई मशीन योजना 2024 या योजनेबद्दल आता मी तुम्हाला सांगतो। ही कशाच्या अंतर्गत आहे, तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आहे। यामध्ये तुम्हाला शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे आता शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये कसे मिळवायचे हा प्रश्न आहे। आता योजनाचं कळलं, पण आता कसं करायचं हे महत्वाचं आहे। लक्षात घ्या, योजनेसाठी पात्रता काय आहे। आता योजनेसाठी जे आता सगळ्यात महत्वाचं असतं की पात्रता, बाबा हा आता कळलं आम्हाला योजना काय, पैसे मिळतात, शिलाई मशीनसाठी पैसे मिळणार, परंतु आता आम्हाला सांगा की बाबा आम्ही पात्र कसे असणार। लक्षात घ्या, आता पुढे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि पुढे 1 2 3 महत्वाच्या ट्विस्ट आहेत, महत्वाचे पॉइंट्स आहेत, तेही तुम्हाला बघायचे आहेत। बघा, मोफत शिलाई मशीन योजनेच्या पात्रतेमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत या वर्गांना मदत करते, जी शिंपी, कुंभार, सोनार, लोहार, नावी, धोबी इत्यादी सर्व स्वतःचे हस्तकला कार्य करतात, सर्व लोक याचा लाभ घेऊ शकतात। या योजनेमध्ये तुम्हाला कुठलंही अडायचं काही गरज नाही। लक्षात घ्या, तुम्ही सगळेजण याच्यामध्ये पात्र असणार। फक्त एक लक्षात घ्यायचंय, तुमच्याकडचं जे काही हे आहे, काय म्हणतात तुम्हाला, इथं जे वर्ग दिलेले आहेत, चिंपी, कुंभार, सोनार, लोहार, न्यावी, धोबी इत्यादी सर्व ह्यांच्यामध्ये पण पात्र आहेतच। आता पुढची सगळ्यात महत्वाची बाब काय, तर ह्या योजनेअंतर्गत तुमच्याकडे रेशन कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे, पिवळं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न सुद्धा 2.5 लाख किंवा 1 लाखापेक्षा कमी असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। कारण तुमचं उत्पन्न जर जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा हा मिळणार नाहीये। आता लक्षात घ्या, मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ कसा मिळवायचा आहे। लक्षात घ्या, पुढे तुम्हाला लक्षात घ्या, पीएम विश्वकर्मा योजनेतून टूल किट खरेदी करण्यासाठी
सरकारकडून 15,000 रुपयाची मदत केली जाते आणि तुम्ही जर शिलाईचे काम करत असाल तर तुम्हाला शिलाई मशीन सुद्धा खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये हे दिले जातात. आता लक्षात घ्या पुढची महत्वाची घोषणा की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे बाबा. आता तुम्हाला सगळ्याला कळलं, लाभार्थी कोण आहे, पात्र कोण आहे, सगळं कळलं, पण आता अर्ज कुठं आणि कसा करायचा जेणेकरून आम्हाला या योजनेचा लाभच घेता येईल आणि आम्ही सक्सेसफुली ह्याच्या सगळ्या योजनेचा पात्र असं लाभार्थी बनू. तर मोफत शिलाई योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत त्याचा लाभ मिळणार. त्यामुळं सर्वप्रथम तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करावी लागते मित्रांनो. पीएम विश्वकर्मा ही साईट आहे, याच्यावरती जाऊन तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जवळपासच्या सीएससी केंद्रावर जाऊ शकता. आता सीएससी केंद्र तुमच्या जवळ जर असेल तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचा शिलाई मशीन योजनेचा तुम्ही म्हणू शकता त्यांना की पीएम विश्वकर्मा योजना यांच्या अंतर्गत आम्हाला शिलाई मशीनची योजनेचा फॉर्म भरायचा आहे. तर ते तुम्हाला सीएससी सेंटरवरती जाऊन किंवा तुमच्या जे काही माही सेवा केंद्र आहेत किंवा असे काही केंद्र आहेत त्याच्यावरती जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येतो. लक्षात घ्या. आता तुम्हाला घरी कसा फॉर्म भरायचा आहे याची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आम्हाला सांगा फॉर्म कसा भरायचा आहे. तर मी त्याचाही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि स्वतः आपण कसा भरायचा तेही मी तुम्हाला सांगेल. परंतु सध्या तरी तुम्ही काय करा, सीएससी सेंटरवरती जा. सीएससी सेंटर किंवा तुमचं जे काही माहिती सेवा केंद्र आहे तिथून पण जाऊन तुम्ही भरू शकता किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं की पीएम विश्वकर्माच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता. आता याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा दादा आम्हाला स्वतः भरायचा आहे फॉर्म, आम्हाला कोणाला पैसे द्यायचे नाहीत किंवा आम्हाला काही कुठं जायची गरज नाहीये, तर मी तुम्हाला तो व्हिडिओ घेऊन येईनच. ह्यामध्येच सांगितलं असतं, परंतु व्हिडिओ हा खूप मोठा होत जाईल आणि मोठा व्हिडिओ कोण सहसा बघत नाही म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये ते दाखवत नाही. त्याचा मी जर तुम्हाला पाहिजे असेल, कमेंट्स जर भरपूर आल्या, कमेंट्स म्हणजे 100-200च्या वरती जर कमेंट्स आल्या की आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे आहे तरच मी याच्यावरती व्हिडिओ बनवेन. नाहीतर मग तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रात किंवा माही सेवा केंद्रात किंवा कुठलेही तुमच्याकडे केंद्र असतील त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म हा भरू शकता. लक्षात आलं. त्याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. आणि लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची ही योजना आहे, ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्याच्यासाठी महत्वाची योजना असणार आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.